म्हणजेच 8वीचा निरोप समारंभ मी क्रांती तुळशीराम सावरकर आपल्या पुढे माझे मनोगत व्यक्त करत आहे। आपले मार्ग बदलू शकतात पण आपले हृदय नाही। आपले जीवन आपल्याला वेगळे करू शकते परंतु आपल्या आठवणी आपल्याला जोडतील। हीच विचारधारा मनात रुजवत सर्व गुरुजनांना सादर प्रणाम करून शाळेच्या या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप घेण्यास उभा आहे। इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे। प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्र जुन्या स्मृतींना जागे करण्यास गुंग झालेली आहे। खरंच किती अविस्मरणीय होता हा प्रवास। शाळेत पहिल्या इयत्तेत माझ्यासारख्या मातीच्या गोळ्याचे आगमन झाले। या मातीच्या गोळ्याला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी। पहिलीपासून जशी माझी शारीरिक उंची वाढली तशी मानसिक उंचीही वाढली। माझ्या गुरुजनांनी फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही तर जगात कसे वागायचे हे देखील शिकविले। अवघे 8 वर्षात या सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरात झाले। या सुरवंटाला फुलपाखरात रूपांतर करणारे आदर्श गुरुजन म्हणजे माझ्या पहिलीच्या वर्ग शिक्षिका भोसले मॅडम, माझ्या दुसरीच्या वर्ग शिक्षिका मरखले मॅडम, माझे तिसरीचे वर्ग शिक्षक जिंजोरे सर, माझे चौथीचे वर्ग शिक्षक कपाटे सर, माझे 5वीचे वर्ग शिक्षक जाधव सर, माझे 6वीचे वर्ग शिक्षक किनवाड सर, माझे 7वीचे वर्ग शिक्षक मोरे सर, माझे 8वीचे वर्ग शिक्षक शिंदे सर आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आणि करणारे आदरणीय कबीर सर, मुळावकर सर, दामेकर सर, हाते सर, पवार मॅडम, स्वामी सर, कल्याणकर सर, बापटकर सर, पाटील मॅडम आणि मला 5वी पासून सतत मार्गदर्शन करणारे माझे मामा देविदास सर आणि आपल्या खाऊ शिजविणाऱ्या गोशामाय आणि लक्ष्मी आका व तसेच नव्याने रुजू झालेले चौहान सर आणि आपल्या शाळेचे अध्यक्ष सुरेशराव जंगीलवाड, उपाध्यक्ष नितीनराव इंगळे यांचे सर्वांचे आभार मानते। त्यांच्याबद्दल थोडंसं बोलावं असं वाटते ते तुम्ही शांततेत ऐकून घ्यावे। मला आजही आठवतात त्या आमच्या पहिलीच्या वर्ग शिक्षिका भोसले मॅडम। त्यांनी मला पहिल्या दिवसापासून शिक्षणाची आवड निर्माण करून दिली। त्यानंतर मी दुसरीत गेले आणि त्या वर्गाच्या वर्ग शिक्षिका होत्या मरखले मॅडम। त्यांनी सुद्धा मला अगदी आईसारखे माया लावत शिकविले। मी लहान असले तरी त्यावेळी मला थोडेफार कळतच केले। त्यावेळी मुख्याध्यापक होते कबीर सर। ते नेहमी मला 4 डझन म्हणून चिडवायचे। तसेच तिसरीला आले तेव्हा वर्ग शिक्षक होते तेव्हा वर्ग शिक्षक जिंजोरे सर होते। त्यांच्या समोर जायचे म्हणजे भीती वाटत गेली पण त्यांच्यामुळे माझ्यात सुधारणा झाली ती म्हणजे माझे हस्ताक्षर सतत लिहायला लावायचे। 4थीत गेले तेव्हा आले कपाटे सर। तसं पाहायचं म्हणलं तर मला सर्व शिक्षकांनी ज्ञानाचा भंडार दिला। त्यामध्ये आमचे प्रिय गुरुजी कदम सर, मुळावकर सर, हाते सर, दामेकर सर यांना पण विसरू शकत नाही। आता मात्र खऱ्या अर्थाने शाळेची सुरुवात झाली आणि आता कुठेतरी थोडे कळू लागले। ही सुरुवात म्हणजे इयत्ता 5वी। 5वीत गेले तेव्हा वर्ग शिक्षक म्हणजे आमचे आवडते शिक्षक जाधव सर। जाधव सरांना मी कधीच विसरू शकत नाही कारण त्यांच्यापासूनच माझ्या खऱ्या शिक्षणाची सुरुवात झाली आणि तिथूनच स्पर्धेची। 5वीला आले तेव्हा स्कॉलरशिप म्हणजे काय माहित नव्हते। तेव्हा भीती वाटायची पण जाधव सर नेहमी म्हणायचे जो डर गया वो मर गया आणि माझ्या मनातील भीती त्यांनी काढून टाकली आणि मी परीक्षेला बसले। सतत अभ्यास करत जा असे जाधव सर म्हणायचे। पण आमचे सुदैव म्हणा की दुर्दैव त्या साली कोरोना महामारी आली। आम्हाला वाटायचे की आता तर सुट्ट्या आहेत म्हणजे आमची परीक्षा रद्द होईल पण त्या काळात जाधव सरांनी आम्हाला भरपूर मदत केली। याच काळात मला एका अजून व्यक्तीची मदत लागली ती म्हणजे माझे मामा म्हणजेच आजचे देवदास सर। त्यांनी मला आणि माझ्या मित्रमैत्रिणींना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप मदत केली। कोरोना महामारी काळात मला आणि माझ्या वर्गमित्रांना घरी बसून अभ्यास घेत असत। त्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले पण मीच कुठेतरी त्यावेळी कमी पडले। शिष्यवृत्ती परीक्षा काही मार्कांनी हुकली। 5वी पास झाले आणि 6वीत प्रवेश झाला।
वर्ग शिक्षक किनवाट सर आणि त्यावेळी मुख्याध्यापक किनवाट सरांनी मला भरपूर ज्ञान दिले. सर सतत आम्हाला चिडवतात. सरांचा फेमस डायलॉग उपाशी सरपंच कुठे गेले असे म्हणून मला चिडवतात. सरांचे मार्गदर्शन मला मोलाचे आहे. 7वीत आले तेव्हा आमचे वर्ग शिक्षक मोरे सरांनी आम्हाला खूप काही शिकविले. 7वीत असताना मला गणित विषयाला होते ते म्हणजे स्वामी सर. त्यांचे पण मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. आता मात्र आमचे उरले ते म्हणजे शेवटचे वर्ष इयत्ता 8वी. 8वी मध्ये प्रवेश घेतात आपल्या शाळेला नवीन शिक्षक आणि शिक्षिका लागले. त्यामध्ये कल्याणकर सर, बापटकर सर, पाटील मॅडम आणि वर्ग शिक्षक म्हणून लाभले शिंदे सर. कल्याणकर सर बद्दल बोलायचे म्हणजे शब्द अपुरे, सतत बडबड करणारे, आमचे शिक्षक, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे ते म्हणजे कल्याणकर सर. बापटकर सर म्हणजे एकदम शांत. आम्ही बोललो तरी ते तेवढे बोलत नाही. त्यांचेही मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. पाटील मॅडम म्हणजे आईसारखी माया लावणारी दुसरी व्यक्ती. नवीन असल्या तरी त्यांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केले. विशेषतः म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमात मॅडमचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळेच आम्ही प्रथमतः तालुक्यातून प्रथम आलो. 8वीत आले आणि आमची कसरत सुरू झाली आणि त्या कसरतीचे वस्ताद म्हणजे आमचे वर्ग शिक्षक शिंदे सर. कारण NMS ही शिष्यवृत्ती परीक्षा आम्हाला सर करायची होती आणि त्यासाठी अभ्यास खूप करावा लागतो हे माहीत होते. त्यासाठी शिंदे सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले. शिंदे सरांचे म्हणणे होते की अभ्यासाशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नसतंय. तुम्ही यशस्वी झालात तरच ही दुनिया तुमच्या पाठीमागे धावेल, नाहीतर सध्याही लोक तुमचं स्टेटसच पाहतात, उद्याही तेच पाहतील. यामुळे अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. सरांनी सळो की पळो असे करून सोडले होते. सतत अभ्यास हाच त्यांचा ध्यास माझ्या मनात होता. स्पर्धेत उतरायचे असेल तर मेहनत करावीच लागेल असे ते आम्हाला नेहमी म्हणतात. 5वीला असताना काही मार्गाने उरलेली परीक्षा आता सर करायची हे मी ठाम केले. 8वीला पण मला माझ्या मामाचे म्हणजे देवदास सरांचे मार्गदर्शन लाभले. रोज घरी NMSचा अभ्यास घ्यायचे. शिंदे सरांनी कमी वेळात जास्त अभ्यास करून घेतला आणि मी NMS परीक्षा उत्तीर्ण झाले. सरांचे मार्गदर्शन मी कधीच विसरू शकत नाही. कल्याणकर सरमुळे इंग्रजी विषयात भर पडली. त्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. परत नवीन आलेले सर म्हणजे चौहान सर 2 दिवसापूर्वी येऊन सर्व विद्यार्थ्यांमध्ये सहभागी झाले. आजतागत सर्व माझ्या गुरुजनांचे मी आभार मानते. त्यांनी मला ज्ञानाचे भांडार व जीवनात पुढे कसे वागावे याचे मोलाचे मार्गदर्शन दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. खरं पाहायचं म्हटलं तर माझ्या मनात अजून 2 व्यक्ती ठामपणे आठवणीत राहणारे आहेत. ते म्हणजे आपल्या खाऊ शिजविणाऱ्या कौशमाई आणि लक्ष्मी आका. खरं पाहायचं म्हटलं तर त्यांच्याशिवाय मीही प्रगती करू शकले नसते. कारण तर अभ्यास करायचं म्हटलं तर जेवण महत्वाचं असतं. घरी कितीही चांगले खाल्ले तरी शाळेची खिचडी मात्र आठवणीतच राहणार. रोज दुपारी रांगेत थांबून खिचडी खायची मजाच वेगळी. कौशमाईला आम्ही सतत त्रास द्यायचो पण मावशी कधी आमच्यावर रागवली नाही. त्यांचेही मी आभार मानते. खरं पाहायचं म्हटलं तर मित्राशिवाय शाळेला अर्थ नाही. मला शाळेत मित्रमैत्रिणी खूप चांगल्या भेटल्या. त्यामध्ये वेळोवेळी मदत करणारे मित्र आमचा लाडका सुनील, धम्मपाल, श्रीनाथ, मल्लिकार्जुन, मोहन हे माझे नेहमी आठवणीत राहणारे मित्र. यांच्यामुळे शिक्षणात कुठेतरी भर पडली. तशाच माझ्या मैत्रिणीबद्दल खूप काही बोलावं असं वाटतं पण त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर शब्द अपुरे आहेत. त्यांच्याविषयी बोलताच डोळ्यात अश्रू अनावर होतात. कारण आम्ही इथून वेगवेगळ्या मार्गावर जाणार आहोत. त्यामध्ये माझ्या मैत्रिणी म्हणजे रोशनी, तेजस्विनी, दुर्गेश्वरी, प्रतीक्षा, नंदिनी, दिव्या, यशस्वी, मनस्वी, वेदिका, निकिता, समता, क्रांती, अंजली, रुपाली, गुडिया आणि अक्षदा, वैशाली या अशा मैत्रिणी आहेत ज्या मला परत अशा मैत्रिणी भेटणे मुश्किल आहे. आणि हो, शेवटी सांगायचं राहून गेलं, शिक्षक म्हणजे काय असतो ते मला स्वयंशासन दिन या दिवशी कळाले. स्वयंशासन दिनी मुख्याध्यापिका होताना अवघ्या 4 तासात शिक्षकांचे कष्ट, त्याचे प्रयत्न लक्षात आले. म्हणूनच ठरवलं की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची ही संधी नव्या क्षितिजांना साथ घालताना जुन्या क्षितिजांना अभिवादन करणे, त्यांचे आशीर्वाद देणे हीच आपली संस्कृती. म्हणूनच या संस्कृतीचा पाईक असणारी मी ही काट्यांप्रमाणे बोचणारी स्मृतीचे फुले मनात साठवत शालेय विद्यार्थिनी म्हणून शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी
झटणाऱ्या सर्व शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतशः अभिवादन करते आणि स्पष्ट करते की या मंदिरात उभारलेल्या या पायावर माझी उत्तम माणूसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचा, सत्कार्याचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लित करेल. शेवटी एवढेच म्हणेन, बालपणीचे दिवस सुखाचे आठवती घडी घडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही शब्दसुमनांची जोडी. बालपणीचे सखे सोबती, आठवणींना अजून झोंबती, काही